मी तृप्ती पंकज देसाई, माझा मुलगा यथार्थ पंकज देसाई आणि माझे मिस्टर, आम्ही तिघं जण गाडीवर चाललो होतो आणि मागून एका गाडीने आम्हाला धडक दिली. ते केल्याबरोबर माझा मुलगा, आम्ही तिघही जण खाली पडलो आणि पडल्यानंतर आमच्या दोघांना नाही काय झालं, पण माझ्या मुलाच्या डोक्याला मार लागला. मार लागल्यानंतर मग ऑन द स्पॉट आम्हाला काय करावं हे सुचत नव्हतं, पण लक्षात आलं की आपण ताबडतोब त्याला इमर्जन्सी हलवलं पाहिजे. माझ्या लक्षात आलं की आपण अशोका मेडिकल हॉस्पिटलला जाऊया. मग तिथून आम्ही इमिजिएटली लगेच हॉस्पिटलला आलो आणि हॉस्पिटलला आल्यानंतर त्यांची तयारी इतकी फास्ट होती की म्हणजे आम्ही इथे पोचायच्या त्यांचे स्ट्रेचर्स वगैरे सगळं बाहेर रेडी होतं, सिस्टर्स सगळं रेडी होतं. आल्या माझ्या मुलाला त्यांनी लगेच मध्ये घेतलं, त्याची लगेच इन्व्हेस्टिगेशन केलं की एक्झॅक्टली त्याला काय झालंय काय नाही, आणि म्हणजे आम्हाला काही समजायच्या त्याच्यावर लगेच त्यांनी उपचार सुरू करून दिले होते म्हणजे. आणि मग नंतर त्यांनी बघितलं की त्याला सर्जरीची गरज होती. ताबडतोब त्यांनी चिरमाडे सरांना फोन केला आणि सरही त्यावेळी लगेच उपलब्ध झाले. हे माझ्या मुलासाठी खास म्हणजे जीवनदानच दिलं त्यांनी असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला ICUमध्ये शिफ्ट केल्यानंतर रात्रीच्या 3 वाजता सर आले आणि त्यांनी म्हणजे एवढ्या रात्री येऊन त्यांनी ऑपरेशन केलं त्याचं. हे खरंच म्हणजे मला अनपेक्षित होतं की सर एवढ्या रात्री आम्हाला भेटतील असं. ऑपरेशन सकाळी 5-5:30 पर्यंत ऑपरेशन झालं आणि सरांनी आम्हाला सांगितले की तो आता ओके आहे. आम्हाला तेव्हा रिलीफ भेटलं, कारण सर स्वतः खूप पॉझिटिव्ह होते आणि त्यांनी आम्हालाही पॉझिटिव्ह केलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा तो ICUमध्ये शिफ्ट झाला, तिथे शिफ्ट झाल्यानंतर आम्हाला असा अनुभव आला की तिथल्या ज्या नर्स होत्या, म्हणजे सिस्टर्स होत्या, मावशी होत्या, त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला. म्हणजे जेव्हाही त्याची कंडिशन बघून मला वाईट वाटायचं तेव्हा त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि माझ्या मुलाची त्यांनी त्यांच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली आणि असं एकटेपणा नाही जाणवलेला. सतत त्याच्यावर, म्हणजे तो व्हेंटीवर होता, आम्ही बाहेर थांबायचो पण ते आम्हाला सांगायचे की तुम्ही काळजी करू नका. आणि नंतर जेव्हा मी स्वतः त्याच्याजवळ बसायला लागली त्याच्यानंतर तर मला लगेच समजून आलं की किती व्यवस्थित इथे केअर घेतली जाते, मावशी किती स्वच्छता ठेवतात, सगळ्या गोष्टी. आणि आज आम्हाला डिस्चार्ज मिळतोय, आम्ही आज घरी जातोय. माझा मुलगा अतिशय व्यवस्थित आहे, सुखरूप आहे. याच्यातच आम्हाला सगळं मिळालं. म्हणजे असं म्हणू शकतो की अशोका मेडिकल हॉस्पिटलने माझ्या मुलाला दुसरा जन्मच दिलेला आहे, त्याचा दुसरा जन्म झाला आहे. आणि जर तुम्हालाही पुढे कधी काही अशा प्रॉब्लेम्स आले किंवा न्यूरो संबंधित काही प्रॉब्लेम्स असतील किंवा पेडिट्रिशियनबद्दल, लहान मुलांबद्दल काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही अशोका मेडिकल हॉस्पिटलला नक्की भेट द्या. तेथील डॉक्टर शेखर चिरमाडे सर आणि सुशील पारख सर हे दोघे अगदी उत्तम आहेत आणि व्यवस्थित आपल्या म्हणजे आपण त्यांच्यावर पूर्ण 100% विश्वास टाकू शकतो आणि आपण आपल्या पेशंटला व्यवस्थित बरं करून घरी घेऊन जाऊ शकतो. थँक्यू.